गुड मॉर्निंग गाईस. तर आम्ही सकाळी सकाळी नारळ पाणी प्यायला आलो होतो बिकॉज थोडीशी प्रतीकची तब्येत डाऊन होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो भालचंद दादाच्या इथे. प्रतीकचं दादा आहे ते डॉक्टर आहेत, आय सर्जन. सो तिथे चेकअप करायला गेलो होतो. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आज अमिषाचं चून धवायचं होतं. सो तिथे आले होते मी आणि इथे दूध कोल्ड्रिंक घेत होते. पण मला दूध सहन होत नाही. म्हणजे मला चहा आवडतो पण मी दूध कोल्ड्रिंक नाही पित. हे सगळेजण आहेत प्रतीकच्या घरातले आणि ही अनुआत्या आहे. तर त्याच्यानंतर हे सगळं घारायचं जे पीठ करायचं असतं त्याचं हे सगळं मिक्सिंग चालू होती. गव्हामध्ये इलायची वगैरे टाकतात, खूप काही वस्तू टाकतात. हे सगळं मिक्स करत होतं आणि हे घेऊन आम्हाला जायचं होतं चून धवायला सगळ्यांना. अर्धा हाफ तांदूळ घेऊन गेले होते कारण की त्याचे पोळे पण काढतात आणि करतात, त्याच्यासाठी पण करतात. तसं ते हाफ घेऊन गेले होते आणि हाफ न्यायचं होतं. आणि ही कावेरी ताई आणि राजश्री ताई आहे. सो हे सगळेजण चालले होते चून धवायला तिकडे. आधी विहिरीवर जातात तेव्हा मी थोडी लेट आले होते म्हणून मला तो शॉर्ट मिळाला नाही. त्याच्यानंतर मी आले होते श्रद्धा वहिनीच्या इथे कारण की सबुरी ताई आहे, तिच्या बाळाला झोकायचं होतं, म्हणजे नवस होतं तो फेडायचं. तर तिथे ड्रायफ्रुट्स खायला दिले होते, प्लस कलिंगड पण खायला दिलं होतं मस्तपैकी. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडे पाहुणे येणार होते. सो त्यांच्यासाठी सगळं प्रिपेअर करून ठेवलं होतं. नवीन नवरीच्या घरातले सगळे येणार होते. सो ती मस्तपैकी सगळं काही रेडी करत होती त्यांच्यासाठी. आणि आज सगळे स्टार्टर्स बनवत. त्याच्यानंतर आमची श्रीषा पण आली होती आणि ती दाखवत होती की माझं दात हलतं इतकी काही पण सांगत होती ना, पण मजा आली. दॅट्स इट फॉर व्हिडिओ.